उन्हाळ्यामध्ये चटपटीत खायची इच्छा होते. जेवणासोबतही तोंडी लावण्यासाठी झटपट अशी कैरीची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चटणी करण्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. आपल्याला सालासकटच ती कापून घ्यायची आहे. अगदी कवळी आहे आणि ही कैरी जास्त आंबटही नसते. आपण याच्यात छान अशा काप करून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत. आता सध्या मार्केटला खूप कैऱ्या विकायला येतात, तर अशी झटपट आपल्याला चटणी तयार करायची आहे. सर्व कैरी मी इथे छान अशी चिरून घेतलेली आहे. अगदी त्याची कोय ही खूप कवळी आहे, बघू शकता. कापून घेतलेली कैरीला आपण छोटे छोटे पीस कापून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मी ते सालासहितच चटणी तयार करणार आहे. तुम्हाला जर काढून घ्यायची असेल तर काढले तरीही चालते, पण अजिबात ही कैरी आंबट नाही आहे. चवीला तर मीठ लावून जरी खाल्ली ना तरी छानच लागते. ह्या पद्धतीने मी इथे आंबा असा चिरून घेतलेला आहे. इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये चिरलेली कैरी टाकून घेतली. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतल्या, त्याही टाकून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकलं, झाकण लावायचं. पाणी न टाकता मिक्सरला ऑन ऑफ करत असं फिरवून घ्यायचं. ह्या पद्धतीने जाडसर अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे. जास्त बारीकही करायची नाही आहे. बारीक केलेली चटणी एका बाउलमध्ये मी इथे काढून घेणार आहे. खूप झटपट होते. अगदी घरामध्ये कैरी असली ना तर अशी चटणी नक्की तयार करून बघा. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली. इथे मी 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून आणलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि छान असा तडका आपल्याला या चटणीला द्यायचा आहे. ओतून दिलं मी पूर्ण तेल त्यामध्ये. मस्त चटपटीत अशी आंबट तिखट छान अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचा आहे. या पद्धतीने छान लागते आणि झटपट एक 5 मिनटामध्ये तयार होते. जास्त वेळही लागत नाही. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी छान आपण वरण भात केला ना तर अशी चटणी मस्त लागते. तयार करून बघा नक्की या पद्धतीने. भाजीला काही नसलं तरी ही चटणी तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने मी इथे कैरीची चटपटीत अशी चटणी तयार केलेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.